नमस्कार, मी अभिजित देशमुख मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवरून आपलं स्वागत करत आहे. मित्रांनो, भारत विरुद्ध इंग्लंड एक महासंग्राम सेमीफायनल. ऑलरेडी न्यूझीलंडनी आपली जागा फायनलमध्ये केलेली आहे. तर भारत आज इंग्लंडला नमवून फायनलमध्ये प्रवेश करेल का, अवघ्या काही तासातच आपल्याला याचा निर्णय माहीत पडेल. तर इंग्लंड संघ ज्या पद्धतीने खेळतोय, भारताला हा सामना नक्कीच सोपा होणार नाहीये. इंग्लंडनी पाकिस्तानसारख्या संघाला अगदी एक वन साइडेड मॅच हरवलं होतं. त्या सामन्यामध्ये त्यांच्या कर्णधार हॅरी ब्रूकनी उत्कृष्ट खेळी करून शतक केलं होतं. त्याचबरोबर न्यूझीलंड विरुद्ध सुद्धा झालेल्या शेवटच्या सामन्यात त्यांनी उत्कृष्ट प्रदर्शन केलं होतं. पण भारतासाठी वानखेडे स्टेडियम लकी आहेत. याच मैदानावर भारताने 2011चं ऐतिहासिक वर्ल्ड कप जिंकलं होतं आणि 2 वर्षापूर्वी 2023 मध्ये याच धर्तीवर सेमीफायनल भारताने न्यूझीलंडला हरवून फायनलमध्ये प्रवेश केला होता. पण आज जी खरी बाब असणार ती म्हणजे टॉस कोण जिंकेल आणि खेळपट्टी कशी असणार आहे. काल मॉर्निंग वॉर्करनी यांनी प्रेस कॉन्फरन्समध्ये सांगितलं होतं की ही हाय स्कोरिंग गेम असू शकेल. त्यामुळे टॉस जिंकून कुठलाही संघ आज फिल्डिंग करायला बघणार आहे, कारण की संध्याकाळी इथं ड्यू फॅक्टर आहे. त्यामुळे फलंदाजी करणे थोडं सोपं होतं आणि गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षण करणं थोडंसं अवघड होते. नक्कीच या धावपट्टीवर 200 रनाचा पाठलाग करणं सुद्धा एवढं अवघड जाणार नाहीये. याच मैदानावर 10 वर्षापूर्वी वेस्ट इंडिजने 192 रन सहजपणे पल्ला गाठला होता. त्यामुळे पहिला बॅटिंग कोणाची असो, त्यांनी जितके जास्त रन करेल तितके करण्याचा प्रयत्न पडेल. संजू सॅमसन आणि अभिषेक शर्मा नक्कीच यांच्याकडनं आज अपेक्षा असणार आहे. अभिषेक शर्माकडनं खास करून, कारण की त्यांनी आतापर्यंत इतका उत्कृष्ट प्रदर्शन नाही केलं आहे, कारण की तो नंबर 1 T20 बॅटर आहे. पण आज कदाचित त्याची फॉर्ममध्ये येण्याची शक्यता आहे, कारण की याच मैदानावर मागच्या वर्षी त्यांनी केवळ 54 बॉलमध्ये 136 रन काढले होते आणि ते सुद्धा इंग्लंड. त्यामुळे आज अभिषेक शर्मा चमकेल का याची सगळ्यांनाच बघण्याची दृष्टिकोन असेल. अभिजित देशमुख, वानखेडे स्टेडियम.